नमस्कार मित्रांनो, माझ्या सोबत एक जस्ट आत्ताच असा एक किस्सा झाला. मी आता चौकीतून बाहेरच आलोय बघा. मला कळना की मी हसू की बाबा इमोशनल होऊ. आता कॅम्प मध्ये मी उभा राहिलो होतो आणि तेवढ्यात गपकन एका जणाने काय केलं, टायवेलाचा बंडल माझ्या गाडीमध्ये ठेवला. त्या गाडीमध्ये ठेवला. मी त्याला विचारणार काय आहे? तर तो म्हणला थांब म्हणला 2 मिनिटं. तेवढ्यात समोरून साहेब आले आणि ह्याने 2-4 बंडल अजून गाडीमध्ये ठेवले. आता त्याचा आणि त्या साहेबांचा काहीतरी विषय होता वाटतं. त्याला चौकीला घेऊन जायचं होतं. तर मग साहेबांनी काय केलं, मला म्हणले की चौकीला गाडी घे इथल्या, इथं लष्कर पोलीस ठाण्यामध्ये. म्हटलं ठीक आहे घेतो. आता घेतल्याच्या नंतर म्हणलं मला आधी म्हणलं माहिती नाही. मग नंतर म्हणले माझ्या पाठी मागे ये. आता पाठी मागे आलोय. आता विषय असा झालाय की मग भाडं नक्की कुणाला मागू? ज्याने टावेल ठेवले त्याला मागू, त्या साहेबाला मागू की काय? साहेबाला तरी मी विचारलं, म्हणलं साहेब भाडं? म्हणलं काय भाडं बिडं करतो ला का? आता फाईन पडला तर 500 रुपये जातील आणि तू भाड्याचा विचार करतो. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे भावांनो, की आता यांचे भाडे जरी घ्यायचं म्हणलं तरी टेन्शन येतं, टेन्शन. पैसेच भेटणार नाहीत ना. तर तुमच्या सोबत झालाय का बुवा असा किस्सा मला सांगा. धन्यवाद.